खमंग बटाटा वडा किंवा काही जण आलू बोंडा म्हणतात, त्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। 1 कप इथे बेसन घेतलेलं आहे। आपण हे जे आउटर कोटिंग असतं ते बनवतोय। बेसन जे आहे ते दाबून भरलेलं आहे कपमध्ये। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी थोडं थोडं करत ॲड करायचं आहे। थोडं थोडं करत पाणी ॲड केल्याने गुठळ्या होत नाही आणि बॅटर अगदी स्मूथ होतं। तर याच्यात आधी आपण पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड करणार आहोत। साधारण 1 ते 1.5 कप पाणी याच्यामध्ये लागतं, पण बेसनवर डिपेंड करतं, कधी कमी किंवा जास्त, म्हणून थोडं थोडं करत ॲड करा। आता 5 मिनटं याला छान फेटत राहिल्यानंतर बॅटर छान स्मूथ झालं, याला आपण झाकून देऊया। तोपर्यंत आपण मसाला रेडी करून घेणार आहोत। 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरचींचे तुकडे, धने, अख्खे धने घेतलेले आहेत 1 चमचा, जिरं घेतलेला आहे 1 चमचा। आता याला आपण जाडसर असं ग्राइंड करून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल गरम केले, त्याच्यामध्ये आपण तो जो मसाला ग्राइंड केला होता तो टाकलेला आहे। आपण हे बटाट्याचं सारण बनवतोय। त्याच्यामध्ये आता 4 मीडियम उकडलेले बटाटे आपण ॲड केलेले आहेत। बटाटे आधीच कुस्करून घेतलेत, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। कढीपत्ता वरनं टाकला आहे, कारण की कढीपत्त्याची जेव्हा आपण बटाटा वडा खातो ना, तर कढीपत्त्याची चव खूप छान येते जर असं वरनं बटाट्या वड्यामध्ये कढीपत्ता ॲड केला तर। आता याला छान आपण मिक्स करणार आहोत। मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे, अगदी फक्त कलर येण्यापुरतं। खूप हळद ॲड करू नका, नाहीतर हळदची चव जास्त येईल। याला छानसं मिक्स करून घेणार आहोत आणि जेव्हा हळद छान मिक्स झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस आणि कोथिंबीर घालायची। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी आपण थंड व्हायला ठेवूयात। भाजी थंड झाल्यानंतर ज्या आकाराचे बटाटे वडे हवेत त्या आकाराचे बटाटे वडे करून घ्यायचे आहेत आणि जे आपण बेसनचं पीठ करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे बुडवायचे आहेत। अशा पद्धतीने छान कोट करून घ्यायचे आहेत आणि हे आपण आता तळायला घेऊया। बॅटर जे आहे हलकंसं पातळच ठेवायचं, नाहीतर काय होतं, जर घट्ट ठेवलं खूप जास्त जाड लेअर बेसनाचा येतो आणि ते खाताना चांगलं लागत नाही, म्हणून बॅटर मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे। आता अशा पद्धतीने सगळे आपले बटाटे वडे आपण तळून घेणार आहोत। मीडियम आचेवर हे तळायचेत, खूप गॅस फास्टही नको आणि स्लो पण नको। तेल जे ते मीडियम गरम पाहिजे, म्हणजे बटाटा वडा तर आपला ऑलरेडी बटाट्याचं सारण तर शिजलं आहे, पण बाहेरचं कोटिंग अगदीच जळायला नको। छान मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनटात आपले सगळ्या बाजूंनी असे बटाटे वडे तळून होतात। आता हे आपण तेलातनं काढूयात आणि सर्विंगला घेऊया। तर अशा पद्धतीने आपले बटाटे वडे रेडी झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर लाईक करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल किंवा मग ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर शेअर पण करा। तर बघू शकतात बटाटा वडा बाहेरचं सारणही परफेक्ट आहे आणि आतलं पण सारण अगदी मस्त लागतं।